मराठा समाजाला मुंबईमध्ये आंदोलनाची परवानगी दिल्यास ओबीसी समाजानेही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलेला आहे। ओबीसी समाज 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन करणार असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला। ओबीसी मधून मराठा आरक्षण देण्यासाठी त्यांनी विरोध केलेला आहे। सुनेत्रा पवार यांच्या पाठोपाठ आता हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचे इंदापूरमध्ये भावी खासदार असे उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत। अंकिता पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला। अंकिता पाटील या भाजपच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत। काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ईडीनं वाड्रा यांचे निकटवर्तीय सी थम्पी यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली। सी थम्पी आणि सुमित चड्ढा हे आर्म्स डीलर संजय भंडारी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यातील दुवा असल्याचं म्हटलं जात आहे। माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांच्या शिक्षा स्थगितीचा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस निर्णय आज येण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये न्यायालयानं केदार यांच्यासह अन्य 5 आरोपींना 5 वर्षांची शिक्षा आणि 12.5 लाखांचा दंड ठोठावलेला आहे। या शिक्षेला स्थगिती देण्यास तसंच जामीन मिळावा यासाठी म्हणून केदार यांनी सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे। अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यासाठी मंदिराचं बांधकाम आता जवळपास पूर्ण होत आलंय। राम मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासवर आपण पाहू शकतो। अगदी भव्य आणि दिव्य असं राम मंदिराचं हे बांधकाम आहे। प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या जागेचं काम जवळपास पूर्ण झालंय। राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्या नगरीचा कायापालट होतोय। या ठिकाणी अनेक घरं पाडली जात आहेत, तर भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी रस्तेही रुंद करण्याचं काम सुरू आहे। यामुळे रोजगाराला देखील चालना मिळेल। नांदगावमध्ये ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना बसतोय। गहू, हरभरा, कांदा आणि अन्य पिकं रोगराईच्या गराड्यामध्ये सापडलेली आहेत। या ढगाळ वातावरणामुळे विविध रोग पडण्याची भीती असल्यानं शेतकरी वर्गाला चिंता सतावतीये। बीडमध्ये ऊसतोड मजुरांनी कोयता बंदीची हाक दिलेली आहे। 5 जानेवारीपर्यंत मजुरीत वाढ करा, अन्यथा सर्व साखर कारखाने बंद करू असा इशारा ऊसतोड मजूर आणि मुकादमांच्या संघटनांनी दिलाय। 7 संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। कांदा निर्यात बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे का गेलं नाही असा सवाल शेट्टी यांनी केलेला आहे। मोर्चा काढल्यामुळे जबाबदारी संपत नाही असा टोला देखील त्यांनी विरोधी पक्षांना लगावला। राजधानी दिल्लीमध्ये आज शून्य दृश्यमानता नोंदवण्यात आलेली आहे। दाट धुकं आणि प्रदूषणाचा दिल्लीतील रस्ते, रेल्वे आणि विमानसेवेला मोठा फटका बसलाय। 14 रेल्वे गाड्या उशिरानं धावतायत, तर 110 विमानांची उड्डाणं उशिरानं करावी लागतायत। प्रदूषणामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांकही 381 पर्यंत पोहोचलेला आहे। नवी मुंबई महापालिका शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित यांसारख्या विषयांमध्ये शिष्यवृत्ती मिळाली आहे अशांना महापालिकेनं इस्रो सहल घडवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासाठी 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे। शालेय वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी म्हणून हा उपक्रम राबवला जातो आहे। अमरावती शहरामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त ज्ञानज्योत मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय ते डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती भवन या मार्गावर रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मध्य रेल्वेच्या 200 पेक्षा जास्त मेल एक्सप्रेस गाड्यांचा वेग ताशी 130 पर्यंत पोहोचणार आहे आणि यामध्ये वंदे भारत, दुरांतो एक्सप्रेस, सीएसएमटी हावडा एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस यांचा समावेश आहे। यामुळे रेल्वे प्रवासाच्या वेळातही मोठी बचत झाली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये वर्षभरात 2,26,000 वाहनांची नोंदणी झाली आणि यामध्ये सर्वाधिक नोंदणी ठाणे, मीरा भाईंदर आणि भिवंडी शहरात झालेली आहे। इथली वाहन नोंदणीची संख्या ही 1,10,000 इतकी आहे। त्यापाठोपाठ कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई शहरामध्ये 37,000 वाहनांची नोंद झाली आहे। वर्ध्याच्या पवनारमध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याला गळती लागलेली आहे आणि यातून लाखो लिटर पाणी वाया जातं। या गळतीमुळे नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाहीये। याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय।
दिल्लीच्या इस्रायली दूतावासाजवळ काल स्फोट झाला. पोलिसांना घटनास्थळावर इस्रायली राजदूतांना उद्देशून एक पत्र सापडलं. एनआय आता या पत्रासह स्फोटाचाही तपास करते. जानेवारी 2021 तसंच फेब्रुवारी 2012 मध्येही इथं स्फोट झाले होते. त्याचा या स्फोटाशी काही संबंध आहे का याचाही तपास एनआय करत आहे. काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ सेक्टरमध्ये लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. थानामंडीतल्या केसरी हिल्स भागामध्ये 3 ते 4 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. दरम्यान आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे पूंछमध्ये जाणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणांचीही पाहणी करतील. डीपफेकबाबत केंद्र सरकारनं कडक पावलं उचललेली आहेत. सरकारनं सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला IT नियमांचं पालन करण्याचे निर्देश जारी केलेले आहेत. डीपफेकचा गैरवापर केल्यास कडक कारवाई होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं 1309 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 4,19,000 इतका दंडही वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी मध्य रेल्वेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर आज सर्गी लाव्हरॉव्ह यांची मॉस्कोमध्ये दुपारी भेट घेणार आहेत. इस्रायल आणि हमास युद्धाचा फटका भारतालाही बसला आहे. सुएझ कालव्यामार्गे होणारी भारताची मालवाहतूक हौती दहशतवाद्यांनी बंद केली. तेव्हा आज मॉस्कोमध्ये होणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत यावर तोडगा निघणार का याकडे लक्ष लागलं आहे.